आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या दिनानिमित्त काल रात्री 12 वाजता कोटनाका येथे कर्मवीर सुनील खांबे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आपण ठाणे जिल्ह्यातून आंबेडकर राईट्स युनायटेड आयलंडच्या वतीनं संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या वतीनं 5 तारखेच्या रात्री 12च्या डोक्याला कोटनाका पूर्णाकृती पुतळा आणि स्टेशन परिसर पूर्णाकृती पुतळा दोन्ही पुतळ्याच्या इथे आंबेडकर राईट्स युनायटेड आयलंडच्या वतीनं कार्यक्रमाचे आयोजन असते. हजारो लाखोच्या संख्येने लोक बाबासाहेबांना अभिवादन करण्यास येत असतात. सर्व जाती धर्माचे लोक येतात. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध, जैन, पारसी, यहुदी सर्व धर्म जातीचे लोक आजच्या बाबासाहेबांच्या अभिवादनच्या दिवशी बाबासाहेबांना अभिवादन करण्यास येतात. तरी बाबासाहेबांनी जो विचार दिला आहे, जो विषय दिला आहे, तो अखंड भारताचं नेतृत्व करणार आहे. बाबासाहेबांनी संविधानाचं जे मार्गदर्शन दिले त्या मार्गदर्शनात सर्व धर्मसमभाव, सर्व जाती धर्माच्या लोकांचं संरक्षण आहे. आणि बाबासाहेबांनी जे संविधानाच्या माध्यमातून रिझर्वेशन 85% भारतीयांना दिले. SC आहेत, ST आहेत, NT आहेत, भटक्या विमुक्ती जाती जमाती OBCपर्यंत समाज आज बाबासाहेब आंबेडकरांना समजू लागलेला आहे. आम्ही जे काय आहोत ते बाबासाहेबांमुळे, बाबासाहेबांनी दिलेल्या रिझर्वेशनमुळे, बाबासाहेबांनी केलेल्या संविधानात्मक लोकशाही भारतामुळे. संविधान जर आपल्या भारत देशात जगलं तर आपण जगणार आहोत. म्हणून आपल्या या 6 डिसेंबर आजच्या महापरिनिर्वाण दिनी संकल्प केलेला आहे. आपल्या देशाचा प्राईम मिनिस्टर हा 100% बाबासाहेब आंबेडकरांना या देशामध्ये रुजवणारा पाहिजे. प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 100% रुजवणारा असला पाहिजे. आणि त्या दिशेने आंबेडकर राईट्स युनायटेड आयलंडची वाटचाल सुरू झालेली आहे. आज आता पूर्वी हजारोच्या संख्येने आम्ही येत होतो, आता लाखोच्या संख्येने आम्ही बाबासाहेबांना अभिवादन करतो. आम्हाला खऱ्या अर्थानं ह्या आपल्या देशाचं नेतृत्व करायचंच आहे. त्याबरोबर आपल्याला या सृष्टीचं नेतृत्व करायचं आहे. संविधानाने जे मार्गदर्शन केलं आहे त्या मार्गदर्शनामध्ये हा आपला भारत घडवायचा आहे. सर्व धर्म समभाव आचरणात आणून सर्व धर्मियांचं आपल्याला संरक्षण करायचं आहे. आणि त्या दिशेने आपण आंबेडकर राईट्स युनायटेड आयलंडची वाटचाल चालू केलेली आहे. सभासद मोहीम सुरू आहे. अखंड भारत सभासद होत आहे. अखंड भारतवर्षामध्ये आंबेडकर राईट्स युनायटेड आयलंडचा धंदा सुरू झालेला आहे. सर्व आंबेडकरी विचारांची नेते मंडळी एकत्र येऊन आंबेडकर राईट्स युनायटेड होत आहे. आणि युनायटेड होऊन हे अलायन्स संपूर्ण भारतवर्षात चालणार आहे. आता मध्ये माझ्या बाबतीतच्या कार्यक्रमात EVM संदर्भात उल्लेख झाला. म्हणजे मला तेच एक गोष्ट सांगायची, EVM आपली स्वातंत्र्य, आपली लोकशाही हिसकावणार आहे. EVM संविधानाचं डायरेक्शन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून आता काल परवाच्या 4 राज्यात रिझल्ट आले. ही EVMची देण आहे. म्हणून EVM तुम्हाला जर लोकशाही जिवंत राहावी असे वाटत असेल, तुम्हाला बाबासाहेबांनी जे मतांच्या माध्यमातून जो संविधानात्मक अधिकार दिला आहे तो अबाधित राहावा असं वाटत असेल,
की या देशातून EVM आपल्याला उद्ध्वस्त करता आले पाहिजे. हे सगळे संकल्प आपण आजच्या बाबासाहेबांना स्मरून केलेले आहेत आणि त्या दिशेने आंदोलन आपलं सुरू झालेलं आहे आणि आपण खऱ्या अर्थानं भारत देशाचं नेतृत्व करण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. मी सगळ्यांना आव्हान करेन, सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन आंबेडकरी विचारधारा समजून या देशाचं नेतृत्व करता आलं पाहिजे. तुम्हाला नगरसेवक, आमदार, खासदार व मंत्री जरी होता नाही आलं तरी तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी होता आलं पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी या देशाचंच नाही तर या सृष्टीचं नेतृत्व करता आलं पाहिजे. त्या दिशेने आंबेडकरी विचारधारेची वाटचाल आपण सुरू केलेली आहे. तर आपण सगळे सभासद व्हा. सगळ्यांना आव्हान करतो, उद्या चैत्यभूमीला अखंड भारतातून पूर्वी लाखोच्या संख्येने लोक येत होते, आता करोडोच्या संख्येने अखंड भारतातून लोक यायला लागले. तरी आपण हे उद्याच्या चैत्यभूमीला भेट द्यायचे, पण तिकडे या असं आपल्याला. सर, आपल्या इथे आज खूप युवा आलेले आहेत, त्यांच्यासाठी काय संदेश? काय बाबासाहेबांची चळवळ मुळात युवांना केंद्रित करू नये आणि युवाने जगभरात ज्या एवढ्या क्रांत्या झाल्या त्या सगळ्या युवांनीच केली. हे युवा हा आमचा केंद्रबिंदू आहे, आंबेडकरी चळवळीचा केंद्रबिंदू आहे. युवा कुठल्या जाती धर्माचा असला तरी तो आंबेडकरी विचारधारेत केंद्रित आहे आणि आंबेडकरी विचारधारेमध्ये सक्रिय व्हावं. आता युवाला भडकवण्याचा प्रयत्न केला जातो, दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जातो, युवांची माती भडकवण्याचे प्रयत्न केले जातात, दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न. या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला युवाला बाहेर काढायचं आहे, युवाला चांगलं मार्गदर्शन करायचं आहे आणि देशाच्या संविधानाच्या कामासाठी त्याला वापरू द्यायचं. हे युवांसाठी माझी आवड. जय भीम, जय भारत, जय संविधान. अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी वंशिका चाचे, जनवॉइस न्यूज, ठाणे.